गावी 100% व्यवसाय म्हटल्यानंतर गाई असतं ना गाई गाई गाईचा व्यवसाय, दुधाचा व्यवसाय गावी. आता आम्ही मुंबईला असतो, माझा लॉजिस्टिकचा बिझनेस आहे. अरे वा. पण तुम्ही याच्याबद्दल काय माहिती देऊ शकता? म्हणजे जसं हे प्रोडक्ट जर मी गावाला घेऊन गेलो इथून, तर याचा फायदा काय आहे? याच्यामध्ये बरेच प्रोडक्ट आहेत आपले. हां, याच्यामुळे दुधाला काय फायदा येतो? दूध वगैरे दुधाचा नाही आहे हा शेतीसाठी प्रोडक्ट. शेतीसाठी. हां, दुधाचा उपयोग शेतीसाठी काय आहे म्हणजे? शेतीमध्ये आता आपला मेन जे आहे ना ते गोमय ऑर्गॅनिक खत आहे. हां त्या ऑर्गॅनिक खताचा उपयोग असा होतो की त्याच्या तुमचं जे जमिनीची कसदार वगैरे याच्यामध्ये आपण स्पेशल कल्चर टाकलेला आहे. हां तर त्याच्यामुळे जमीन सुपीक राहण्यामध्ये आणि त्यांचे उत्पादन वाढण्यासाठी उपयोग होतो. हां. नंतर असे बाकीचे पण आमचे ऑर्गॅनिक खत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सिलिका आहे. त्यानंतर जास्तीत जास्त कोणत्या पिकाला आपण वापरू शकतो? म्हणजे कुठल्याही ऊस पिकाला. हे जे आहे ते जमीन आमच्याकडे ज्वारी आणि बाजरीचं जास्त जमीन विकतो. सुपीक करण्यासाठी आहे, त्याच्यामुळे कुठलंही पीक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हे लिक्विड फर्टिलायझर आहेत, त्यांचा पण मेन उद्देश आहे की त्यांची तुमचं उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पादकता वाढावी. नाही, हे लिक्विड आता आपण वापरणार कसं? पण लिक्विड आता हे सगळं पूर्ण शेतामध्ये तर वापरणं हे नाही आहे, तर हे कसं म्हणजे ह्याचं कसं म्हणजे करू शकतो आपण? आता तुम्ही इकडे आहात त्याच्यामुळे नाही समजावून सांगा. मला सांगतोय याच्यामध्ये कसं आहे की हे जे आहे त्याची फवारणी करू शकता किंवा तुम्हाला फवारणी, याच्या म्हणजे फवारणी करायची. बरोबर हां फवारणी करायची किंवा तुम्ही जमिनीतनं ते खत देऊ शकता. हां, ड्रेंचिंग किंवा ड्रिप तुम्हाला देता जसं डाळिंबचं झाड आहे, डाळिंबीच्या झाडामध्ये आपण हे त्याच्या बुडामध्ये हे ठिबक सिंचन त्याच्या थ्रू पण हे करू शकतो. थ्रू देऊ शकता किंवा फवारणी करता येते. हां ते वेगवेगळे नत्र, स्फुरद, पालक, नायट्रोजन असे 16 मुख्य अन्नद्रव्य असतात. हां तर त्या 16 अन्नद्रव्य वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वापरलं जातं. म्हणजे नायट्रोजन पहिल्यांदा लागतो, हां मुळांच्या वाढीसाठी फॉस्फरस लागतो. हां त्यानंतर पोटॅशियम जो असतो तो तुमची फळ मोठं करण्यासाठी किंवा मग तुमची क्वालिटी फळांची सुधारण्यासाठी पोटॅशियम लागतो. तुमची इनर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पोटॅशियम लागतं. असे 16 प्रकारची खतं जे अन्नद्रव्य लागतात झाडांना, आपल्याला कसं जेवायला लागतं. येस तर ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची आणि ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने बनवलेली आहेत आपल्याला. अच्छा. तुम्हाला कमी प्रमाणात, कमी याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा होतो तुम्हाला. हां. उदाहरणार्थ आता याची प्राईस काय आहे? आता हे जे आपण विकत घेतलं, हे प्रोडक्ट आपण विकत घेतलं, तर किती झाडांना आपण यूज होऊ शकतं? म्हणजे किती वेळा? एका एकरच्या झाडांना 1 लिटर पूर्ण वापरलं जातं. हां, याच्यामध्ये पाणी पण हे सर्वात बेस्ट प्रॉडक्ट आहे आपलं UN32. हे डायरेक्टली युरियाला रिप्लेसमेंट आहे. युरियाला? म्हणजे युरिया तुम्ही वापरताना तेव्हा 90 किलो युरिया तुम्हाला लागतो. हां. तर 90 किलो युरियाला डायरेक्टली हे 1 लिटरची बॉटल रिप्लेसमेंट आहे. अच्छा, 90 किलोला ते 90 किलो वापरण्यापेक्षा हे वापरलं तर म्हणजे बाटली तुम्हाला वापरायची, म्हणजे रिझल्ट सेम येणार. सेम रिझल्ट. कारण असं आहे की जेव्हा तुम्ही युरिया वापरता तेव्हा युरियामध्ये फक्त 30% युरिया झाडाला मिळतो, बाकी झाडा उडून जातो किंवा पाण्याने वाहून जातो. हां. पण हे UN32 जेव्हा तुम्ही वापरता, जमीन मुरतं. जमिनीतनं पूर्ण झाडाला मिळतं ते. Yes. आणि त्याच्यामध्ये सॉल्ट कुठले राहत नाहीत. म्हणजे जमीन पण तुमची व्यवस्थित राहते आणि झाड पण तुमचं चांगलं होतं आहे. ही सगळी आपण तयार केलेली, सगळी आपल्या स्वतःच्या ॲग्रिकल्चर फॉर्म्युलेशनमध्ये तयार केलेली. हे म्हणजे हे कोणत्याही पिकाला आपण यूज करू शकतो? कोणतंही आपल्या जमिनीतून जे उत्पन्न निघतं कोणतंही त्याला आपण यूज करू शकतो? लायसन्सवाली आहेत सगळे, FCO लायसन्सवाली सगळी उत्पादनं आहेत. चालेल. आपला इथं ऑफिस मुंबईमध्ये ठाण्यालाच आहे, पण आपण मेन स्पॉन्सर आहे याची, पितांबरी. बरं, ठीक आहे. आता आपण जर सपोज आपण गावावरून जर तुम्हाला जर हे करायचं, तिकडं कुठं? सोलापूरमध्ये पण आपले आहेत आउटलेट. सोलापूर आपले जे डिस्ट्रीब्युटर वगैरे आहेत तिथे. अच्छा, तुम्हाला पाहिजे तिथे अवेलेबल होईल. चालेल. ओके, थँक्यू. मला एखादं कार्ड द्या. महादेव वाघमोडे, सांगोला. अरे वा, चांगलं. ज्वारी बाजरी सांगोला जाऊ. सांगोलमध्ये प्रॉपर चांगलं म्हणजे कुठं? देशपांडे का? देशपांडे गल्ली मिळून. अच्छा अच्छा. हां, माझा तालुका सांगोलाच आहे आमचं. चला. हो, बरं वाटलं. याच्यामध्ये नंबर तुमचा? नंबर आहे. मग आता आपल्या गावी पोहोचलं म्हणून समजायचं, टेन्शन नाही. बरं वाटलं सर, थँक्यू. हो हो, अरे बापरे. माझं आता मी हक्कानं सांगतो, माझं हे चॅनल हे सबस्क्राईब करा जरा. हे माझा लॉजिस्टिकचा आहे, माझा बिझनेस. माझे कंटेनर असतात. अच्छा. माझ्या 40 फीट व्हेकल आहेत, कंटेनर पण असतात माझे. ओके. मग मी माझं स्वतःचं ऑफिस पण आहे. कंटेनर म्हणजे ट्रान्सपोर्टचा माझा बिझनेस आहे. मी बुकिंग पण करतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याच्या साईड बाय साईड छोटंसं एक जे आपले नवीन लोक लॉजिस्टिकमध्ये येतात यांना ही प्रोडक्टमध्ये, आता हे तुमचं सगळं माझ्या याच्यावरती जाणार. हे तुमचं म्हणजे ते बिन फुकट तुमचं, म्हणजे त्याचे हे होणार, सगळीकडे तुमचा प्रसार होणार याच्यामध्ये. मी आता यूट्यूबला अपलोड करणार आहे, येतील लोक तुमच्याकडे. म्हणजे याचा अर्थ असा काही हे नाही आहे. आता ऐका, याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये जे नवीन लोक लॉजिस्टिकमध्ये येतात त्यांना कंट्रीचं काहीच माहीत नाही.
बरोबर. झिरो नॉलेज आहे. Exactly. तर ते आपण ग्राउंड लेवलला जाऊन व्हिडिओ काढणे, ओके. कोण मुलगा येतात, जवळजवळ 3-4 मुलं माझ्याकडे दररोज येतात ऑफिसला. लॉजिस्टिकचं तुम्ही हां, तर आता हे करून आता सबस्क्राईब करा लगेच. हां, ओके ओके. असं हाकानं कोणाला सांगत ना आपला गावाला. गाववाले म्हटल्यावर केलं चला.